आज आपण उडपी स्टाईल सांबारची रेसिपी बघणार आहोत. तर इडली डोसा म्हटलं की सोबत हा सांबार असणारच. सांबार ही अशी रेसिपी आहे जी जमली ना तर इडली डोशाबरोबर खायला आणि ती प्यायला खूप मज्जा येते. अगदी तंतोतंत उडपी स्टाईलची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तेव्हा रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी सांबारसाठी आपण डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया. त्यासाठी इथे 1 वाटी मी तूर डाळ घेतलेली आहे. वजनी म्हणाल तर 125 ग्राम म्हणजे 125 ग्राम वजनाची आपण तूर डाळ घेतलेली आहे. आधी पाण्याने याला छानसं स्वच्छ धुवून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपण याच्या कुकरमध्ये शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत डाळ पूर्णपणे छानशी शिजली जात नाही तोपर्यंत आपण याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. थोडीशी चिमूटभर हळद टाकूया आणि अर्धा चमचा आपण तेल टाकायचं आहे. त्यामुळे काय होईल, डाळ छानशी शिजली जाईल. साधारणतः इथे 5 ते 6 शिट्ट्या मी करून घेणार आहे. त्यामुळे डाळ जी आहे ती छानशी मऊसूत शिजली जाईल. आता जोवर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आलं लसूणची पेस्ट वाटून घेऊया. त्यासाठी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन याची पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये वाटलेली आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि 1 ते 1.5 मिनटासाठी छानसं याला परतवायचं आहे. तर गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे. मसाला करपता कामा नये. आलं लसणाची पेस्ट तेलात छानशी परतली गेली की त्याच्यामध्ये 8 ते 9 आपण कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ती पण याच्यामध्ये टाकायची आहे. छानसं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे याचा फ्लेवर जे आहे ना तेलामध्ये छानसा उतरला जातो. आणि आता आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, जो की उभा चिरून आपण घेतलेला आहे. तो पण तेलामध्ये टाकायचा आहे आणि छानसं ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण तेलामध्ये याला छानसं परतवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की जास्त काळपट न पडू देता फक्त गुलाबी रंगावर परतवायचा आहे. कांदा छानसा आपला परतवून झालेला आहे. तर इथे 2 बारीक चिरून टोमॅटो आपण घेतलेत. टोमॅटो छानसे विरघळावेत यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी आपण इथे भोपळा घेतलेला आहे. तर कोणत्याही भाज्या आपण आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकतो. तर आपण 1 वाटी भोपळा इथे घेतला आहे. तुम्ही हवं असेल तर भेंडी किंवा शेवग्याची शेंगा किंवा गाजर काहीही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर हे छानसं आपण परतवून घ्यायचं आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे मी याच्यामध्ये जिरं टाकलेलं नाही आहे. तर जिरं माझ्याकडे संपलेलं होतं. तर तुम्ही जिरं असेल नक्की टाका. आता टोमॅटो आणि भोपळा छानसा शिजला जावा यासाठी 1 वाटी पाणी आपण इथे टाकून घेतलं आहे. भाज्या जेवढ्या छानशा शिजल्या जातील आणि एकजीव होतील ना सांबारला टेस्टही तितकीच छान येते. आता हे थोडा वेळ आपण झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटो आणि भोपळा छानसा मऊसूत शिजला जाईल. थोडा वेळ झाकून ठेवूया. आता थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर आपण चेक करूया टोमॅटो आणि भोपळा छानसा शिजला आहे का. तर हे छानसं शिजलं गेलेलं आहे. थोडंसं पळीच्या साहाय्याने थोडंसं त्याला दाब द्यायचा आहे म्हणजे हे एकजीव होईल. त्यामुळे काय होतं, सांबारला एक दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान होतं. आपण इथे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा सब्जी मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी गरम मसाला टाकलेला आहे. 1 चमचा भरून आपण सांबार मसाला टाकला आहे. चवीपुरतं 1 चमचा आपण लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करायचं आहे. तर आता हे सगळे मसाले जे आहेत ना छानसं ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे आहेत. ही ग्रेव्ही जी आहे ना जेवढी छानशी मिक्स होईल, एकजीव होईल ना, सांबारला खूपच छान फ्लेवरफुल चव येते, रंग येतं. तर हे खूप गरजेचं आहे. आता हे डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या भाज्या वापरणार आहात. जर शेवग्याच्या शेंगा वापरत असाल तर आधी ग्रेव्ही छानशी शिजवून घ्यायची आहे आणि शेवटीला डाळीमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकून त्याला शिजवून घ्यायचे आहे. म्हणजे त्याचे धागे न निघता शेवग्याच्या शेंगा छानशा डाळीमध्ये शिजल्या जातात. तर आता याच्यामध्ये 1 वाटी आपण पाणी टाकलेलं आहे म्हणजे मसाले जे आहेत ना या ग्रेव्हीमध्ये छानसे शिजले जातील. आता हे 2 मिनटासाठी आपण छानसं वाफवू द्यायचं आहे म्हणजे मसाल्यांना छानसा तेलही सुटेल आणि याची चवही छानशी येईल. मसाले 2 ते 3 मिनटासाठी ग्रेव्हीमध्ये छानसे शिजले आहेत. आता शिजलेली डाळ आपण याच्यात टाकायची आहे आणि लागेल तितकं पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे. कुकरमध्येच पाणी मी थोडंसं विसळून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अर्धी वाटी आपण चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि चवीपुरतं आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे. कोणाला गोड आवडतं, कोणाला गोड कमी आवडतं, त्यानुसार याच्यामध्ये गोडाचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त करायचं आहे. याला सगळं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि सांबारला आपण छानसं 6 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं तरी आपण किमान उकळवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं ना सांबारला खूपच जबरदस्त टेस्ट येते. सांबार जेवढा छानसा उकळला जातो ना तेवढंच त्याचं चव जे आहे ना ते वाढली जाते.
त्यामुळे किमान 9 ते 10 मिनटं आपण याला छानसं उकळवू द्यायचं आहे. मगच हे आपण सर्विंगसाठी घ्यायचं आहे. आता हे आपण उकळवू देऊया. आणखी एक म्हटलं तर मीठ आपण आधी टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ जे आहे ना ते चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये कमी जास्त करायचं आहे. आता सांबार छानसा आपला उकळला गेलेला आहे. त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया. आता सांबार जो आहे ना खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे. अगदी उडपी स्टाईल आपला हा सांबार झालेला आहे. तेव्हा ही सांबारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.